कसे आहात सगळे? एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आता आम्ही निघालोय. लग्न जसं जसं जवळ येतं तशी खरेदी वाढते. आणलेत फटाके आणलेत, मेणबत्ती आणि आता राशन पाणी आणायला जातोय आम्ही. एकंदर खास गावावरून नवरदेव अप्पा आणि नालासोपाऱ्यावरून महत्वांना आलाय. आणि आता आम्ही निघू. कालवडलाय म्हणतो गावाला. कालवडलाय कुठे एकच दिवस पहिले नाही गाडी थोडी ट्रेनने जातो आम्ही. आता जातोय वाशी सानपाडा, मोठं मार्केट आहे तिथे. तर काय कशी लिस्ट असेल आणि बिल्डिंगचं चालू आहे काम. कोण कोण आहे त्याच्यामध्ये? कोण दानाबंदर डावीकडे. दानाबंदर डावीकडे. गन्ने का जूस. आणि आता आलो आम्ही. गाडी पकडली GTP वरून आणि मग सानपाड्याला उतरलो. तो बाहेर APMC दाना मार्केटला जायला रिक्षावाल्यांची लाईन असते. शेअर रिक्षा असतात. त्यानुसार आता आम्ही आप्पा आहे, मातू अण्णा, पप्पा, अण्णा, मी आणि भाऊ येतोय. तर आत्ता आम्ही आलोय ते आहे धान्य बाजार, म्हणजे दाना मार्केट. मसाल्यांचं आहे ते वेगळं, भाजीचं वेगळं, फळांचं वेगळं. ही वेगवेगळी मार्केट आहे तिथं. आणि भरपूर मोठा एरिया कव्हर करतो त्याच्यानं. सानपाडा स्टेशनला उतरल्यावरती सरळ आल्यावरती बाहेर रिक्षा असतात. तर त्याच्यातून इथे येतं. अक्षयदाचं लग्न झालं तेव्हा देखील मी खरेदीसाठी आलो होतो. आणि आत्ता आलो प्रत्येकाने त्याला, कारण की क्वांटिटीमध्ये भरपूर फरक पडतो आणि प्राईजमध्ये पण. तर हे आहे तांदळाचं गोडाऊन. बाहेर असे शॉप आहेत. आणि तांदूळ घेतलेला आहे 240 किलो. त्याच्यातला 110 किलो की 140 किलो लग्नाला होईल. आणि बाकी जे कार्यक्रम आहेत हळदीचा, परत गोत्र जेवण, हळद काढणीचा, आणि तर त्याला जे होईल तो. आणि भरपूर भलं मोठं मार्केट आहे याचं. प्रत्येक एक म्हणजे सेपरेट एक असं हे मंडळी कशी असतात तसं एक बाजारपेठ वेगवेगळी आहे. कडधान्याची, फळांची, मसाल्यांची, असे वेगवेगळे एक पार्ट आहेत. तर आता आलोय कडधान्य घ्यायला. आणि यांना कसं वाटतंय पहिल्यांदा इथं येऊन? अनुभव काय सांगा? आता बघूया. आता चालू केलं आपण, येण्यासाठी चालू केलं आहे ना. मार्केट बघून थोडंसं हे होतंय, आश्चर्यचकित व्हायला होते. पहिल्यांदा एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये आलोय. दुकानदाराला हैराण करायचं असतं, त्याच्याकडून शिकावं. तर दुकानदार वैतागलाय आला. हे डायरेक्ट आतमध्ये घुसून भाव कमी करतोय. आणि मामा पण जॉईन झालेत, म्हणजे श्वेता आत्या आहे तिचे मिस्टर. कडधान्याने पण झालं घेऊन. आणि आता घेतोय चक्कीचं पीठ, म्हणजे आटा, रेडीमेड आटा पुऱ्यांना. 100 किलो आटा.
हाय पण जाम गरम होत आहे आणि वैताग आलाय. आणि आता आलोय मसाला मार्केट. मसाले जे आहेत ते घ्यायला. ह्या बिल्डिंग आहेत ABCD. AB मसाले, प्लास्टिकच्या पंतरावळ्या. नाही संपले पाणी. तर आता आलोय, तर हे आहे मार्केट आणि आता आलोय आम्ही पंतरावळा घ्यायला. मिनिमम लग्नाच्या दिवशी 1000 ते 1200 लोकांचं जेवणाचा कार्यक्रम आणि त्याच्यानंतर जे गोतांबीळ आहे हळद काढणी आणि हळद त्या दिवशी 500 म्हणजे असं मिनिमम मिळून एक 2000 लोकांचं जेवणाचा बंदोबस्त, 2200-2300 लोकांचं जेवणाचा बंदोबस्तची सोय चालू आहे. लग्न नसून हा सार्वजनिक भंडारा भरलेला आहे आम्ही प्रतीक जाधव याचा. आणि आता तर भर झाले. भाऊ आलाय, पप्पा, म्हातांना आप्पा, मामा आणि अण्णा. राईड विथ टेम्पो. तर आता सगळं सामान घेऊन झालेलं आहे आणि आता टेम्पो बघितलेला आम्ही इथल्या इथं आणि आता भरायचं चालू आहे. सगळ्या बोला. तर फायनली झालंय सगळं सामान घेऊन. बापरे काय ऊन आहे, भरपूर ऊन. पाणी पियत राहा, भरपूर प्रमाणात ऊन आहे. वातावरण भयानक असं वाढलेलं आहे. आणि आता सामान घेऊन झालंय टेम्पो. हा होता जोक. तर काका आहेत ते चालवतात टेम्पो. ते जरा आपले त्यांच्या कामानिमित्त. मी बसलो टेम्पोत आणि बाकी सगळे गेले जातात रिक्षानं. हे सामान आता इथं ठेवायचं आणि मग उद्या रात्री आप्पा आणि प्रत्येक अण्णा गावाला जाणार तेव्हा हे सामान सगळं आहे ते परत घेऊन जाणार. आणि तसेच लग्नाच्या घडामोडी चालू आहेत, ते ब्लॉग येत राहणार. तरी घाई गडबडीत माझ्याकडून एक सगळी मोठा चूक झाली, ती म्हणजे पत्रिका पॅक करत होतो तेव्हा काढलेले व्हिडिओ ते डिलीट झाले.